एक अष्टपैलू शिक्षिका, त्यांचं लिखाण, त्यांचं मार्गदर्शन करण्याची जी कला आहे. मला आठवतं, मला 7वीला माझ्या वडिलांनी तेव्हा प्लेजर गाडी घेऊन दिली आणि ती गाडी मी घेऊन गल्लीतून या गल्लीतून त्या रस्त्यावरून इथून तिथून फिरवायचो. आणि बरोबर 2 वर्षांनी माझी 10वी आली तेव्हा मला नित्य काकूंनी हाक मारून बोलावलं आणि सांगितलं मला तुझ्याशी बोलायचं आहे 5 मिनिटं. आणि तेव्हा जे ते 9वीला मला त्यांनी मार्गदर्शन केलं, त्या 9वीच्या मार्गदर्शनाचा फायदा आजपर्यंतच्या माझ्या LLBच्या प्रवासात मला झाला. आता प्रिन्सिपल, मुख्याध्यापिका म्हटलं म्हणजे तसा एक काटेरी मुकुटच. परंतु तुम्ही ते इथे बोलले नाहीत, पण मी आज बोलू इच्छितो. कारण संस्था, कर्मचारी, शिक्षक आणि पालक या संपूर्ण रिंगणामध्ये जर कोण उभा असेल तर तो मुख्याध्यापक आणि तो प्राचार्य असतो. सगळ्यांना घेऊन चालणं, त्याच्यामध्ये रुसवे असतात, काही काना नाकारलं जातं, संस्थेकडून येतं वेगळं, प्राचार्यांना ते मॅनेज करावं लागतं. आणि अशा वेळी निता काकू, तुम्ही जे काही आपलं कार्य केलं ते नक्कीच वाखाणण्याजोगं असं कार्य आहे. आपल्या कार्यकाळामध्ये इंग्रजी माध्यम सुरू झालं आणि आपल्या मराठी माध्यमामध्ये प्रथा आहे की इंग्रजी माध्यम जेव्हा सुरू होतं तेव्हा त्याचा बॅकबोन हा नक्कीच मराठी माध्यम असतो. त्यामुळे आपण या इंग्रजी माध्यमाच्या मागे एक बॅकबोन म्हणून, एक आधारस्तंभ म्हणून उभे राहिलात आणि इंग्रजी माध्यमाची सुद्धा शाळा आज मोठ्या दिमाखात उभी आहे आणि त्याचं श्रेय मराठी माध्यमाच्या यांना, मुख्याध्यापिकांना जातं. तेव्हा त्याच्यासाठी एकदा जोरदार आपण टाळ्या वाजवूया. आता सेवानिवृत्ती म्हटली म्हणजे आपण म्हणतो आता आराम, परंतु मी आराम म्हणणार नाही. एक नवीन आयुष्याची सुरुवात, एक नवीन तेजस्वी अशी कोवळी किरणे ही तुमच्या जीवनात आलेली आहे आणि आता एक नव्या आयुष्याची सुरुवात तुमची होणारच आहे. आता तुम्हाला फ्रीडम आहे आणि हे फ्रीडम तुम्ही चांगल्या प्रकारे जगायचं आहे. तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. परमेश्वर तुम्हाला अखंड आयुष्य देव हीच परमेश्वराचरणी प्रार्थना करतो आणि माझे लांबलेले असे 2 शब्द इकडे व्यक्त करतो. धन्यवाद.